ठाणे जिल्ह्यामध्ये ईडी आणि एटीएसच्या धाडी पडलेल्या आहेत। पडघ्याजवळील बोरिवली भागामध्ये छापे पडलेले आहेत। बोरिवली गावातील अनेक घरांवर एटीएसच्या धाडी पडलेल्या आहेत। दहशतवादी कृत्याच्या संशयामधून छापेमारी केल्याचं कळतंय। मध्यरात्रीपासून ईडी आणि एटीएस कडून ही छापेमारी सुरू आहे। ठाणे जिल्ह्यात ईडी एटीएसच्या मोठ्या प्रमाणामध्ये धाडी पडलेल्या आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये ईडी आणि एटीएसच्या धाडी पडल्यात। पडघ्याजवळील बोरिवली गावामध्ये छापे पडल्याचं कळतंय। बोरिवली गावातील अनेक घरांवर एटीएसनं धाड टाकलेली आहे। दहशतवादी कृत्याच्या संशयामधून ही छापेमारी केल्याचं कळतंय। मध्यरात्रीपासून ईडी आणि एटीएस कडून ही छापेमारी करण्यात येते। ठाणे जिल्ह्यातली महत्त्वाची बातमी। ठाणे जिल्ह्यामध्ये ईडी आणि एटीएसच्या धाडी पडतायत। बोरिवली गावातील अनेक घरांवर एटीएसनं धाड टाकलेली आहे। पडघ्याजवळ ही छापेमारी सुरू असल्याचं कळतंय। दहशतवादी कृत्याच्या संशयावरून ह्या छापेमारी आणि धाडी टाकल्याची माहिती समोर आली आहे। ठाणे जिल्ह्यातली बातमी। ठाणे जिल्ह्यातील पडघ्याजवळ ईडी आणि एटीएस कडून छापेमारी सुरू आहे। काल मध्यरात्रीपासून छापेमारी करण्यात येत होती। पडघ्याजवळील बोरिवली गावामध्ये छापे टाकण्यात आलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्या सोबत आहेत। शुभम, ठाण्यामध्ये ईडी आणि एटीएसच्या धाडी सुरू असल्याचं कळतंय। आतापर्यंत काय ईडी आणि एटीएसच्या हाती लागले, काय माहिती मिळू शकली आहे? निश्चित पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातील जो पालघर भाग आहे त्या पालघर भागामध्ये एटीएस गेल्या अनेक वर्षांपासून धाडी टाकत आहे। कारण याचं मुख्य कारण म्हणजे की पालघर मधील जे लागूनच बोरिवली गाव आहे त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी गेल्या अनेक वर्षांपासून छुप्या पद्धतीने राहत असल्याचं बोललं जात आहे। आणि त्याच भागामध्ये आता मध्यरात्रीपासून ईडी आणि एटीएसच्या माध्यमातून मोठ्या धाडी ज्या आहेत टाकण्यात येत आहेत। आपण पाहिलं तर दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणी टाकण्यात आलेल्या या धाडी मोठ्या प्रमाणामध्ये सध्या चर्चेत आहेत। पडघ्याला असलेल्या बोरिवली गावामध्ये अनेक घरांमध्ये ह्या धाडी ज्या आहेत टाकलेल्या आहेत। साकीब नाचन याच्या अटकेनंतर एटीएसने गेल्या काही दिवसांपूर्वी देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धाडी टाकल्या होत्या। आणि त्यानंतर त्या भागातून मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटर्स असतील, लॅपटॉप्स असतील, हार्ड डिस्क असतील आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो पैशांचा साठा जो होता त्या ठिकाणी त्यांनी हस्तगत केला होता। याप्रमाणे आपण पाहिलं तर स्वतंत्र मंत्रिमंडळ असेल, स्वतंत्र देश असेल आणि स्वतंत्र राज्यघटना देखील त्या बोरिवली गावाची साकीब नाचन यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी त्या ठिकाणी तयार केली होती। आणि अनेक असे जे दहशतवादी कृत्य आहेत त्या ठिकाणी चालवले जायचे असं देखील समजलं। आणि आता अशातच या एटीएसच्या आणि ईडीच्या धाडीनंतर काय नेमकं आता हाती एकंदरीत या सर्वांना लागतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की शुभम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।